आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांनाच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांना एक मोठा दणका दिलेला आहे तो रिझर्व्ह बँकेनं. केंद्रीय सहकार कायद्यानुसार हा मोठा धक्का बसलेला आहे. सलग 10 वर्षे जे जिल्हा बँकेचे संचालक आहेत त्यांना आता पुढची निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातले अनेक मंत्री, आमदार, खासदार यांना हा मोठा दणका समजला जातो. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ही मंत्री आहेत, आमदार सुद्धा आहेत. हा नियम बदलावा यासाठी आता मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू झालेले आहेत. अगदी 2 दिवसापूर्वी मंत्री हसन मुश्रीफ असं म्हणाले की या संदर्भात आपण मुख्यमंत्री आणि केंद्रीय सहकार मंत्री यांची भेट घेऊन हा कायदा रद्द करावा यांची मागणी करणार आहोत. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता निर्णय झालेला आहे. रिझर्व्ह बँकेनं पत्र पाठवलेलं आहे प्रत्येक राज्यातल्या सहकार खात्याला, सहकार आयुक्तांना आणि राज्य सरकारच्या सहकार विभागानं सुद्धा कक्ष अधिकाऱ्यांनी अर्जंटली सहकार निबंधक आणि सहकार आयुक्तांना आदेश दिलेले आहेत की या संदर्भात जे 10 वर्षे ज्यांची पूर्ण झालेले आहेत त्यांना यापुढची निवडणूक लढवता येणार नाही असा आदेश द्या. त्यामुळे या एकूण निर्णयामुळे आता निर्णय झालेला आहे. यात बदल होण्याची शक्यता कमी आहे. ज्या सहकार खात्यानं हा केंद्रीय निर्णय घेतला ते पुन्हा हे परत घेतील असं वाटत नाही. एकूणच सहकारावर वेगळ्या पद्धतीनं आपलं प्रभुत्व, आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठीच हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं हा निर्णय केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह परत घेतील असं वाटत नाही. त्यामुळे आता हा निर्णय होणार आणि अनेक बड्या नेत्यांना जिल्हा बँकेत आता संचालक किंवा पदाधिकारी होता येणार नाही. कोण आहेत हे कोल्हापुरातील नेते आणि विशेष या नेत्यांना जर ही निवडणूक लढवता येणार नाही हे नक्की आहे. पण त्यांचे वारसदार कोण असतील हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ती सुद्धा नावं आपण आज चर्चा करूया. त्या नावाविषयी सगळ्यात पहिलं नाव, सगळ्यात मोठं नाव जे अनेक वर्षे जिल्हा बँकेचे नुसतं संचालक तर आहेतच पण अध्यक्षही गेले 10 वर्षे आहेत ते मंत्री हसन मुश्रीफ यांना आता जिल्हा बँकेची निवडणूक लढवता येणार नाही. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. त्यामुळे त्यांच्या जागी निश्चितपणे गोकुळचे चेअरमन नावीद मुश्रीफ हे संचालक म्हणून येण्याची शक्यता जास्त आहे. दुसरं नाव आहे आमदार सतेज पाटील. यांना सुद्धा ही निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून अनेक वर्षे काम केलेल्या सतेज पाटील यांना आता बँकेत येता येणार नाही संचालक म्हणून. त्यांच्याऐवजी कदाचित माजी आमदार ऋतुराज पाटील हे येण्याची शक्यता जास्त आहे. तिसरं नाव आहे माजी खासदार संजय मंडलिक. हे सुद्धा अनेक वर्षे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. त्यामुळे त्यांना या निवडणुकीला उभारता येणार नाही. त्यांच्याऐवजी कदाचित त्यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक हे संचालक म्हणून येण्याची शक्यता जास्त आहे. कारण त्यासाठी निवडणूक लढवावी लागणार आहे आणि निवडून यावं लागणार आहे. ते अजून लांब आहे. डिसेंबर महिना आहे. 5-6 महिने अजून बरंच या संदर्भातलं राजकारण होणार आहे. चौथं नाव आहे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर. यांनाही जिल्हा बँक संचालक पदाची निवडणूक लढवता येणार नाही. अर्थात त्यांचेच बंधू जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर हेच त्यांचे वारसदार असतील. तेच कदाचित ही निवडणूक लढवतील. माजी खासदार निवेदिता माने यांना सुद्धा ही निवडणूक लढवता येणार नाही. त्या सुद्धा बँकेच्या अध्यक्षा होत्या. अनेक वर्षे संचालिका म्हणून त्या काम पाहत आहेत. त्यांच्याऐवजी कदाचित त्यांच्या सून वेदांतिका माने शक्यता अधिक आहे. कदाचित जागा वाटपात वेगळा काय सूर आलाच तर खासदार धैर्यशील माने सुद्धा संचालक म्हणून येऊ शकतात. ती निवडणूक लढवू शकतात. याशिवाय
माजी मंत्री आणि आमदार विनय कोरे यांना सुद्धा ही निवडणूक लढवणे अशक्य आहे. त्यामुळे आता त्यांचे वारसदार म्हणून कोण येतील हे महत्त्वाचं आहे. बाबासाहेब पाटील आसुर्लेकर जे अनेक वर्ष संचालक आहेत त्यांना सुद्धा ही निवडणूक लढवता येणार नाही. संतोष पाटील गडिंग्लजचे यांना सुद्धा ही निवडणूक लढवता येणार नाही. बँकेचे माजी आत्ताचे विद्यमान संचालक, अनेक वर्षे संचालक ज्यांचं नाव सातत्यानं अध्यक्षपदासाठी घेतलं जातं ते भैया माने, खरं तर गेल्या 5 वर्षात अनेकदा त्यांचं नाव अध्यक्षपदासाठी घेतलं गेलं पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. त्या भैया माने यांना सुद्धा आता निवडणूक लढवता येणार नाही. त्यांच्याऐवजी कदाचित त्यांच्या पत्नी या निवडणूक लढवण्याची शक्यता जास्त आहे. माजी आमदार राजेश पाटील यांना सुद्धा ही निवडणूक लढवता येणार नाही. याशिवाय AY पाटील देखील जे माजी चेअरमन आहेत, अशा 10-12 बड्या नेत्यांना म्हणजे हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, राजेंद्र पाटील यड्रावकर, निवेदिता माने, संतोष पाटील, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, विनय कोरे, सतेज पाटील, राजू आवळे, विद्यमान उपाध्यक्ष राजू आवळे हे सुद्धा सलग 10 वर्ष संचालक असल्यामुळे त्यांना सुद्धा ही निवडणूक लढवता येणार नाही. भैया माने, AY पाटील आणि राजेश पाटील यांना ही निवडणूक लढवता येणार नाही. पण कदाचित यांचे वारसदार म्हणून या सगळ्यांचे त्यांच्याच घरातील व्यक्ती येण्याची शक्यता जास्त आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, पण अधिकाधिक सध्या तरी चर्चा आहे ती यांच्याच घरातील व्यक्ती संचालक म्हणून निवडणुकीत भाग घेतील. कारण ही निवडणूक अटीतटीची आहे. या अटीतटीच्या निवडून येण्यासाठी जी काय ताकद लागते या सध्याच्या संचालकांच्याकडे आहे. त्यामुळे ते आपल्याच घरातील व्यक्तीला या निवडणुकीत उभे करतील अशी शंका आहे. पण या अतिशय महत्त्वाच्या निर्णयातनं सुटका झाली कुणाची हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामध्ये रणजित पाटील, KP पाटलांचे सुपुत्र, यांची सुटका झाली कारण त्यांची 9 वर्षे झालेली आहेत. याशिवाय राजेश PN पाटील, आमदार अमल महाडिक, प्राध्यापक अर्जुन आबिटकर, रणवीर सिंह गायकवाड, विजय सिंह माने, स्मिता गवळी आणि श्रुतिका काटकर यांचं सलग 10 वर्षे संचालकपद नसल्यामुळं यांना मात्र पुढची निवडणूक लढवता येणार आहे. बाकीच्यांना मात्र निवडणूक लढवता येणार नाही. एकूणच सध्या गोकुळची चर्चा आहे, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी. गोकुळमध्ये जे काय होईल त्यानंतर जिल्हा बँकेची निवडणूक आहे, त्या निवडणुकीत काय होते ते बघूयाच. पण सध्या या बड्या नेत्यांना निवडणूक लढवता येणार नाही. शेवटचा एकच आता मार्ग राहिला तो थेट केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेणे आणि निर्णयात बदल करून घेणे. बघूया काय होते ते. आता तरी निर्णय झालाय, कळवलाय, त्याची अंमलबजावणी तातडीनं करण्याचे आदेश दिलेत. अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा YouTube चॅनल. धन्यवाद.